नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरी सकाळीच वर्तमानपत्र टाकून जाणारा मुलगा तुम्ही कधी पाहिला आहे का? त्याच्या व्यथा कधी जाणून घेतल्या आहेत का? बल्लू हा त्यातीलच एक. मनात एक स्वप्न कायम ठेवून बल्लू कसा मोठा होतो हे जाणून घेण्यासाठी ऐका मनातले चांदणे. त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते. रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कुठे माहीत असते. आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकते, एवढीच आपल्याला ठाऊक असते. पण अगदी योगायोगानं त्या दिवशी वृत्तपत्राची गाडी उशिरा आल्यामुळे रोज आमच्या दारातून पेपर सरकवणारा बल्लू आम्हाला भेटला. आम्ही सारे जशी त्याची काही वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्या दिवशी आम्ही पेपरची वाट बघत होतो. तेवढ्यात बल्लू दारात डोकावला. 10-11 वर्षाची वय, सावळा तजेलेदार वर्ण, तरतरीचा चेहरा आणि पाणीदार डोळे, चपल हालचाली. पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली, किंचित घुटमळला आणि म्हणाला, थोडं पाणी मिळेल प्यायला? आम्ही चहा पित होतो. मी विचारले, चहा पितोस? नको, पाणी द्या. का कुणास ठाऊक, पण मला त्या मुलाकडे काही वेगळेपणा दिसला. त्याने आत यावे, पाणी प्यावेत, पण आमच्याबरोबर थोडा चहाही घ्यावा असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले. तो ते घटाघटा प्याला. मग त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला आणि म्हणाला, सकाळीच तहान लागली, कारण पेपर टाकल्यामुळे धावत गेलो ना घरोघरी. धावत का जावं, सावकाश जावं. पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसला जाण्यासाठी पेपर मिळाला हवा म्हणून धावत आलो. झालंच तर मलाही शाळेत जायला आहे, उशीर झाला असता. तू शाळेत जातोस? हो, 6वीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? म्युन्सिपाल्टीच्या. तुझं नाव? बल्लू. छान आहे तुझं नाव, बल्लू. मी त्याचे नाव 2-3 वेळा तोंडात उघळवले. शाळेतलं नाव बलवंत, पण बल्लूच छान वाटतं. बल्लू गमतीदार हसला. तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छतात दिसले. मग बल्लू काखेत पेपराची चळत घेऊन लगबगीने जवळजवळच पळतच निघून गेला. जाताना हसत म्हणाला, जातो, उशीर होईल. नंतर बल्लू सकाळी दिसला नाही. आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा आहे. पण एके दिवशी रविवारी तो अवचित उगवला. दुपारी 12चा सुमार होता. दूरदर्शनवर पशुपक्ष्यांच्या आधारित चित्रमालिका लागलेली होती व घरातील लहान मोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते. तोच बल्लू येऊन येथे हजर झाला. सगळ्यांबरोबर तोही ती मनोवैदिक चित्रमालिका पाहू लागला. चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारले, बल्लू तू केव्हा आलास? आत्ताच. सगळी प्राणी पाहायला मिळाले, त्यासाठी मुद्दाम इथं आलो. झालेच तर बिल. हातातल्या पायलीतून आपले पेपरचे बिल काढून माझ्या हाती देत तो म्हणाला, तुला माझा बिल गोळा करायला काम मिळालं वाटतं. मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो, म्हणजे शेठजींनी तुला बढती दिली? बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न असला. त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते. माझं गणित चांगलं आहे. मी हिशोब बिनचूक करतो, म्हणून शेठजीने हे बिलाचं काम मला दिलं. किती बिल बनवतोस? मी 50 बनवतो. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिलं बनवत असतात. तुला पगार किती मिळतो बल्लू? 100 रुपये. तो वाईटीने म्हणाला. घरी कोण कोण असते तुझ्या? आई, वडील, 2 लहान भावंडं. वडील गिरणीत होते, संपान त्यांची नोकरी सुटली. जणू काही मी पुढचे प्रश्न विचारीन हे त्याने ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली. आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतील अनेक गरीब कुटुंबातील एक कुटुंबातला बल्लू होता. शाळेत जाऊन अभ्यास करत होता. शिकता शिकता मेहनत करून दरमहा 100 रुपयाचा हातभार घरच्या संसाराला लावत होता. बल्लूने विचारले, दर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल? का रे? ही प्राण्यांची मालिका आहे ना, ती मला खूप आवडते. ती पाहण्यासाठी मी येईल. संपली की निघून जाईन. तुझ्या घराशेजारी कोणाचा TV नाही? आमच्या वस्तीत 1-2 आहेत, पण ते दार लावून घेतात. माझी आई कामाला जाते. त्या शेठजीकडे तुमच्या TV सारखाच मोठा रंगीत TV आहे. तिथे एकदा मी आईबरोबर गेलो तर ते आईला रागे भरले. म्हणाले, मोलकरणीच्या मुलासाठी आम्ही TV लावत नाही. बोलता बोलता त्याला गहिवर आले. तो गप्पा राहिला. ठीक आहे, तू दर रविवारी येत जा इथं TV पाहायला. बल्लूचा चेहरा खुलला. तो आनंदाने उड्या मारत निघून गेला आणि पुढच्या रविवारी पशुपक्ष्यावरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला. त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता. TV बंद केल्यावर बल्लू जायला निघाला. जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारले, तुम्ही लेखक आहात ना? बल्लूचा हा प्रश्न मला अनपेक्षित होता. मी त्याला उलट विचारले, तुला कोणी सांगितलं? तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर. मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच ओळखलं होतं. आम्हाला 5वीला धडा होता तुमचा मोतीचा. मला बल्लूचे अधिकच कौतुक वाटले. मी त्याला माझ्याजवळची गोष्टीची, चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. तो फारच खुश झाला. म्हणाला, मला गोष्टी वाचायला खूप आवडतं. त्यानंतर बल्लू दर आठवड्याला माझ्याकडे TV पाहायला येऊ लागला. अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही
हल्ली तो सकाळी पेपरची वाटप करत नव्हता. त्याची हुशारी पाहून शेटजीने त्याला वृत्तपत्राच्या गाडीतून आलेल्या निरनिळ्या पेपरांची विभागवार वाटप करून त्या सारांचा हिशोब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते. बल्लूच्या वयाच्या मानाने ते जोखमीचे होते, पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता. जेव्हा त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असत तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे. टीव्हीवर प्रदर्शित होणारे पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला. आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी लिहिलेलं एक पुस्तक तो घेऊन आला आणि म्हणला, किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना. तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही. मी म्हणालो, प्रत्येकाला आपलं गाव सुंदर वाटतं. तुझंही गाव असेल ना कुठंतरी. कोकणात नसलं तरी देशावर, मराठवाड्यात, विदर्भात कुठेतरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेल. तू तिथे गेलास तर तोही मुलूक तुला सुंदर वाटेल. आम्हाला गावच नाही, तो उदासपणे म्हणला. माझे आईवडील खेडं सोडून मुंबईत आले. त्यांना खूप वर्ष आले. माझा जन्म इथलाच. डोंगर, नदी, कुर्ण, झाडवेली, झाडांवर स्वच्छ रमणारे पक्षी यापैकी मी काहीही कधी पाहिलेलं नाही. मग थोडा वेळ थांबून एकदम म्हणाला, मला नाही आलं तुमच्या गावी. तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पाहायचं आहे. मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांदणं पाहिलं नाही. बल्लू, मी तुला नेईन माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी. तिथे तुला चांदणं पाहता येईल. चांदण्यात मनसोक्त बागडता येईल. खरंच? विश्वास न बसल्यासारखं त्याने विचारलं. मी म्हणालो, खरंच. बल्लूच्या डोळ्यात मी त्यावेळी पौर्णिमेचे चांदणे जणू पाहत होतो. त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले. दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो. त्या गडबडीत बल्लूला भेटायचे राहून गेले. तोही त्या मुदतीत कुणास ठाऊक फिरकला नाही. बल्लूला दिलेलं वचन माझ्याकडून पूर्ण व्हायला योग नव्हता. त्यानंतर बरेच दिवस लोटले. बल्लूच्या आठवणी पुसट होऊ गेल्या. नवी जागा, नवी परिसर, नवी कामे, नवी माणसं यात चिमुकल्या बेंब्यासारखा कुठेतरी भेटणारा बल्लू हळूहळू हरवून गेला. अनेक दिवस उलटत होते आणि एक दिवस अचानक बल्लू पुन्हा भेटला. विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती. अनेक नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. निर्णय जाहीर झाला. त्या स्पर्धेतील विजेत्या बाललेखकाच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकाने प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. मी स्पर्धेचा निर्णय पाहिला. पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार बलवंत कदम आणि त्याच्या लेखाचे शीर्षक होते मला भेटलेले अंगणातील चांदणे. त्या निबंधावर मी नजर फिरवली. बलवंताने सुरेख अक्षरात लिहिलं होतं, माझं एक चिमुकलं स्वप्न आहे. कोकणात किंवा कुठेही मुंबई बाहेरच्या खेड्यात आपलं एक छोटंसं कौलारू घरकुल असावं. त्याला टुमदार अंगण असावं. त्या अंगणात रात्री चंद्राचं शुभ्र शीतल चांदण्यात रांगत रांगत यावं. नेहमी त्याला कडूर उचलून घ्यावा. बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला. मगापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. गेल्या 3-3.5 वर्षापासून बल्लू किती वेगळा दिसत होता. अशक्त, उंच आणि हडकुळा. बल्लूला त्याच्या चमकदार प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यामुळे मी ओळखू शकलो होतो. बल्लूने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले. मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला. त्याने मला खाली वाकून नमस्कार केला. हो म्हणाला, सर, मला तुमचा पत्ता हवा. मी माझ्या पत्त्याची कार्ड त्याला दिले आणि म्हणालो, भेटायला ये या पत्त्यावर. आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना. पण बल्लू आलाच नाही. त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आले. त्याने आपल्या सुरेख वळणदार अक्षरात लिहिलं होतं, प्रिय सर, तुम्ही मला वाचनाची गोडी लावलीत. त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली. तुम्ही चांदणं दाखवायला गावी नेणार होता मला. ते मी विसरलो नव्हतो. त्याचीच गोष्ट लिहिली आणि पहिली बक्षीस मिळालं. खरं तर हे सारं तुमच्यामुळे. तुमचे किती आभार मानू. सर, मी 10वीच्या वर्गात आहे. पण मध्ये खूप घडामोडी घडल्या. माझे बाबा वारले. आई खूप आजारी असते. मी रात्र शाळेत शिकतो, दिवसा नोकरी करतो. आई, भावंड यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणं शक्य नाही. कधीच शक्य नाही. सर, काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं. चांदणं त्यांना भेटतच नाही. तसंच माझं झालं असेल का. पण तुम्ही मला मायेनं, आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं. त्यातलं चांदण्यातलं एक कवडसा मला भेटला. तो पुरेसा आहे. तुमचा नम्र बल्लू उर्फ बलवंत कदम. मी पत्रावरून बल्लूचा पत्ता शोधू लागलो. पण बल्लूने पत्ता लिहिलाच नव्हता. खरंच त्या काळच्या परिस्थितीवर व घरातील समस्यांवर समर्पक असा हा धडा होता. आजही आपल्या आजूबाजूला असे अनेक बल्लू घडत आहेत. समस्यांना तोंड देत आहेत. ज्यांच्या आयुष्यात बल्लूप्रमाणे सुखाचं चांदणं कधीच नाही आहे. तुम्हाला हा धडा कसा वाटला हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.